नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोटार वाहने चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या असून गुन्हे शाखा घटक 2, गुन्हे शाखा घटक 3 च्या पथकाने वाहन चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास घटक 2 चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे, एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या गुन्ह्यांचा सखोल तपास करत होते. तसेच तपासादरम्यान गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार एकूण 5 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यात अतुल सुरेश खंडागळे वय वर्ष 24, तसेच आकाश मच्छिंद्र नसरंगंद, गराजी लकीर हुसेन, मुश्ताक इस्तियाक तसेच असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे आरोपी ठाणे, पुणे, जळगाव येथे राहणारे आहेत. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून मागील 5 वर्षापासून वाहन चोरी करून विक्री करत होते. या आरोपींकडून एकूण 17,89,899 रुपये किमतीची 4 चाकी, दुचाकी अशी एकूण 28 वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. यावेळी ठाणे पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व ठाणे ग्रामीण मधील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण 26 गुन्हे देखील उघडकीस आले असल्याची माहिती उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिले. ठाण्यात बेदरकारपणे वाहने चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता महागात पडणार आहे. ठाणे पोलिसांनी अत्याधुनिक प्रणालीचे सीसीटीव्ही कॅमेरे विविध बारा चौकात बसवले असून अवघ्या 10 दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 3,000हून अधिक वाहन चालकांविरोधात ई-चलनाद्वारे कारवाई झाली. त्यामुळे चुकूनही तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सीसीटीव्हीच्या नजरेत आला तर थेट ई-चलन कापले म्हणून समजा. काही दिवसात ठाणे आयुक्तालयात 350 कॅमेरे बसवले जातील, असे ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट यांनी स्पष्ट केले. ठाणे वाहतूक पोलिसांची हद्द ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात वाहतूक पोलिसांकडून ई-चलन यंत्राद्वारे पोलिसांकडूनच रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या वाहनांचे छायाचित्र काढून कारवाई केली जाते. मुंबईत सीसीटीव्हीच्या साहाय्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करत होते. मुंबईप्रमाणे ठाण्याची व्यवस्था कार्यान्वित नव्हती, त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे ही कारवाई पुरेशी होत नव्हती. कारवाई दरम्यान अनेकदा वाहन चालक आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडतात. हे प्रकरण हाणामारी, शिवीगाळपर्यंत गेल्याचे देखील समोर आले होते. AI आधारित प्रणाली तसेच पोलिसांनी आता यावर तोडगा म्हणून वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम प्रणाली लागू केली. ही यंत्रणा 1 सप्टेंबरपासून कार्यान्वित झाली असून पहिल्या 10 दिवसात 3,000हून अधिक ई-चलन जारी करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. डायगर येथील अनधिकृत इमारतीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला या भागातील नागरिकांच्या विरोधामुळे हात हलवत परतावे लागले. तर दिव्यात 2 बेकायदा इमारतींवर काल कारवाई करण्यात आली. शील डायगर भागातील AK कंपाऊंडच्या बाजूला असलेल्या आलम पॅलेस या 8 मजली अनधिकृत इमारतीच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी, सचिन सगळे यांचे पथक काल सकाळी कारवाईकरिता गेले. मात्र येथील शेकडो नागरिक या कारवाईला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. महापालिकेच्या पथकाने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त घेतला होता, परंतु विरोध करणारे नागरिक कारवाई करूनच देत नसल्याने अखेर नागरिकांचा रेटा पाहून पालिका पथकाने माघारी फिरण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान आज दिव्यात 2 बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यात आली. यावेळी कोणताही विरोध न झाल्याने अतिक्रमण विरोधी पथकाचा आजचा दिवस कारणी लागलाय. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुन्हा सुरू केली आहे. निवासी तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई नियमित सुरू राहणार आहे. या कारवाईमध्ये उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त सचिन सांगळे, सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अर्धवट ज्ञानावर काल ठाण्यातील बोलघेवड्या नेत्यांनी प्रभाग रचनेवर हरकत घेतली असून ते सर्वजण ठाणेकरांना खोटी माहिती देऊन धूळफेक करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. ठाणे महानगरपालिकेने आगामी महापालिकेची प्रभाग रचना जाहीर केली असून ठाणेकरांनी घेतलेल्या हरकत आणि सूचनांवर काल सुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी महाविकास आघाडीच्या ठाण्यातील नेत्यांनी हरकत घेतली होती. त्यावर खासदार श्री म्हस्के यांनी सडकून टीका केली. 2011च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेने प्रभाग रचना केले. 2012 आणि 2017ला त्याच आधारे प्रभाग रचना करण्यात आली होती. प्रगण गट हा त्यावेळी केला गेला होता. त्याचे तुकडे करता येत नाही. तसेच 2 निवडणुका त्याच्याच आधारे करण्यात आल्या होत्या. त्यावेळी या नेत्यांनी कुठलीही हरकत घेतली नाही. 2011ला आघाडीची सत्ता होती, त्यावेळी गप्प का बसले असा सवालही उपस्थित करून हे बोलघेवडे नेते ठाणेकरांना खोटी माहिती देऊन धूळफेक करत असल्याचा आरोप खासदार म्हस्के यांनी केला आहे. कोळीवाडे, ढोकाळी आणि सिद्धार्थनगर या भागाच्या प्रभाग रचनेत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही असा दावा करून खासदार म्हस्के यांनी खोटी माहिती पसरविणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अप्रत्यक्ष टीका करणारे वनमंत्री गणेश नाईक यांच्या विरोधातही जोरदार टीका केली असल्याचे महायुतीमध्ये संघर्ष पेटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. भारताच्या अमृत काळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कर रचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल. मागणी व उत्पादन वाढणार असल्याने रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबांच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूती देणे हा जीएसटी कर प्रणालीच्या नव्या रचनेचा हेतू असेल असे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केले होते. केंद्र आणि राज्य सरकारचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी सुधारण्याचा नवा प्रस्ताव एकमताने संमत करून पंतप्रधानांच्या संकल्पास बळ दिले. अशा शब्दात श्री डावखरे यांनी या बदलाचे स्वागत केले. सामान्य माणूस, शेतकरी, मध्यम व लघु उद्योग क्षेत्र, मध्यमवर्गीय समाज घटक, महिला आणि युवा वर्गात या सुधारणामुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद उपभोगता येईल. तसेच देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून नवी जीएसटी कर रचना तयार करण्यात आल्याने देशात नागरिक केंद्रीतील उत्तरक्रांतीची सुरुवात झाली असून समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येक नागरिकांचे जीवनमान यामुळे उंचावणार आहे असेही डावखरे यांनी सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.